पाकिस्तान सतत IMF कडे पैशांसाठी हात पसरत असतो ही गोष्ट नवीन नाहीये. आता देखील IMF आपल्याला मदत करेल म्हणून पाकिस्तान सरकार त्यांच्याकडे डोळे लावून बसलंय आणि तीच मदत पाकिस्तानला मिळू नये म्हणून भारत डिप्लोमॅटिक पद्धतीने प्रयत्न करतोय. मात्र जर पाकिस्तानचे आर्थिक दोर कापायचे असेल तर त्यांना FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं पाहिजे. पण ही ग्रे लिस्ट नेमकी काय आहे ते समजून घेण्यापूर्वी आधी FATF काय आहे हे समजून घ्यायला हवं. FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरातल्या राष्ट्रांना जी आर्थिक मदत केली जाते ती मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला पैसे देण्यासाठी वापरली जाऊ नये, त्याचा गैरवापर होऊ नये यावर या संस्थेचं लक्ष असतं. FATF अशा राष्ट्रांना ग्रे लिस्ट किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकू शकते. ग्रे लिस्टमध्ये असणाऱ्या राष्ट्रांना सुधारणा करण्यासाठी वेळ दिला जातो पण त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. ब्लॅक लिस्ट म्हणजे खूप कडक कारवाई, त्यांची आर्थिक मदत पूर्णपणे बंद केली जाते. सोप्या शब्दात भारताचे हेच प्रयत्न चालू आहेत की FATFला सांगणं की पाकिस्तान त्यांच्याकडे येणाऱ्या आर्थिक मदतीचा गैरवापर करतोय आणि भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना खतपाणी घालतोय. पाकिस्तान 2018 ते 2022 पर्यंत FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता कारण दहशतवादाला मिळणाऱ्या पैशाची मदत थांबवण्यासाठी त्यांनी कारवाई केली नव्हती. पण 2022 मध्ये त्यांनी सुधारणा केल्या आहेत असं दाखवलं आणि या ग्रे लिस्टमधनं त्यांना काढण्यात आलं. पण आता 2025 मध्ये पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. FATFचे नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर त्या देशाला आर्थिक समस्या होऊ शकतात, जसं की कर्ज न मिळणं किंवा परदेशी गुंतवणूक बंद होणं. जसं की पाकिस्तान इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF कडून सारखं कर्ज घेत असतो. 1950 पासून पाकिस्तान सरकारने IMF कडून तब्बल 25 वेळा कर्ज घेतलंय. 1958 मधलं कर्ज फक्त $25,000 इतकं होतं, पण 2024 पर्यंत या कर्जाची संख्या $8.38 अब्ज इतकी झाली आहे. आता IMF आणि FATF समोर पाकिस्तानचं खरं चित्र दाखवण्याचा प्रयत्न भारत करतोय. म्हणूनच FATF आणि IMFचे निर्णय फक्त आर्थिक नाही आहेत, ते जिओपॉलिटिकल दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर आता पाकिस्तान या ग्रे लिस्टमध्ये गेला तर ते भारताच्या डिप्लोमसीसाठी मोठं यश असेल.